नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आन तुझे पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदये अखंडित प्रेम, चरणान सोडे सर्वथा. आन तुझे पंढरीनाथा, नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, चरणान सोडे सर्वथा. आन तुझे पंढरीनाथा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया. पंचमुखादाने कथेचा विस्तार, पंचमुखादाने कथेचा विस्तार, पंचमुखादाने कथेचा विस्तार, पंचमुखादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास सुगा, माझे सद्गुरुदास सुगा, माझे सद्गुरुदास सुगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची किल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, ह्या वारकरी संतांच्या, देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव, चरणान सोडे सर्वथा. आन तुझे पंढरीनाथा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग, विश्वसंत विश्वभूषण अखंड पंढरपूर निवासी पंढरीरायाचे लाडके व प्रेमी भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठला 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 अभंगावर चिंतन करण्याच्या अगोदर आपल्या ह्या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानयज्ञ जनता जनार्दनाच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे साधू संतांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रातस्मरणीय परशुराम बाबा यांच्या शुभ प्रेरणेने, त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव बाबा घुले मठाधिपती इगतपुरीकर यांच्या शुभ आशीर्वादाने, त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण रामदास महाराज सहाने यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नामजप यज्ञ सर्व श्रोत्यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी
हरिभक्ती परायण रमेश भाऊ यांनी मला दिलेलं आमंत्रण आणि ते आमंत्रण स्वीकारल्यामुळे तुम्हा सर्व भाविकांचं एकत्र झालेलं दर्शन विठ्ठला विठाला मर्यादित वेळेत कार्यक्रम असल्यामुळे ठरलेल्या वेळेमध्ये सेवा सुपूर्त करायची आहे. अवांतर विषय न मांडता अभंगाच्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण विश्वावरती एक प्रकारचं आलेलं हे संकट आणि त्या संकटामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कार्यक्रमाची झालेली डवळाडवळ आणि तशी ही वेळ संपूर्ण महाराष्ट्रात आता निश्चित झाल्यासारखीच आहे बरं का. पण ते निमित्त कोरोना झाला आणि कीर्तनाची वेळ 7 ते 9 झाली. पण आता परंपरेनं हीच वेळ आपण जोपासली पाहिजे. प्रवासाच्या दृष्टीने जागरणाच्या दृष्टीने ही वेळ अतिशय सुंदर वेळ. चला तुमच्यासमोर चिंतना करता घेतलेला अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरू तुकोबा आहे. शांती म्हटलं की श्री संत एकनाथ बाबा आणि निष्ठा म्हटलं की निळोबा आहे. तसं प्रेम म्हटलं की नामदेव आहे. देवाच्या बद्दल आणि नामदेवरायांच्या बद्दल काय बोलावं. पंढरी रायाचा तो प्रेम भंडारी अथवा लाडकी डिंगर पंढरी रायाचे अतिशय प्रेमी भक्त म्हणजे नामदेव महाराज. या संपूर्ण अभंगाचं जर आपण बारकाईने जर चिंतन केलं तर सहज तुमच्या लक्षात येईल. या संपूर्ण अभंगामध्ये नामदेव महाराज फक्त नियम सांगतात. मला असं वाटतं कीर्तन सुरुवातीपासून तर कीर्तन संपेपर्यंत तुम्ही ह्या नियम शब्दाच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. कारण कीर्तन सुरुवातीपासून तर कीर्तन संपेपर्यंत हा नियम शब्द किती वेळेस येईल याचा नियम नाही. मला तुमच्यासमोर फक्त काय सांगायचे, नियम सांगायचे. पण नामदेव महाराजांनी ह्या नियमाचे प्रकार करत असताना पहिलीच एक शंका निर्माण होते. मुळामध्ये नियम सांगतात हा कुणाकरता सांगतात. तर महाराज जो नियम सांगतात तो माणसाकरता सांगतात. आणि मनुष्याच्या जीवनातून जर नियम शब्दच बाजूला केला तर मनुष्य वजा नियम बरोबर पशु. माणसाच्या जीवनातून जर नियमावलीच बाजूला केली तर जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फार फरक आहे असं नाही. काही गोष्टी त्यांच्या ठिकाणी संभवतात आणि आपल्याही ठिकाणी संभवतात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. फक्त मनुष्याच्या ठिकाणी एकच गुण फार मोठा आहे. नर कुछ करणी करे तर नरका नारायण बन जाय. म्हणजे नियम करतात, जे नियम सांगतात हे कुणा करता, मनुष्या करता, माणसा करता. नामदेव महाराजांनी या ठिकाणी नियमाचे प्रकार मात्र 2 केले. एक शास्त्रीय नियम आणि दुसरा अशास्त्रीय नियम. आता कशाला म्हणायचं शास्त्रीय नियम आणि अशास्त्रीय नियम. बघा 12 महिने दाढी वाढवणे हे व्रत असू शकतं माधव महाराज, हा नियमही असू शकतो. पण कोणत्या नियमात बसणारा, अशास्त्रीय नियमामध्ये बसणार. 12 महिने पायात चप्पल न घालणारा हा नियम असू शकतो. हे व्रत असू शकतं पण कोणत्या नियमात, अशास्त्रीय नियमामध्ये. मागे सिंहस्थ पर्वणीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एक व्रत आलं होतं व्रत. आणि त्या व्रताचं नाव होतं पिपाणी व्रत. त्या व्रताचंच नाव काय, पिपाणी. आजीबाई नातवाला अगोदरच सांगून ठेवते आज माझं पिपाणी व्रत आहे. तासा तासाने मला पाणी पी पाणी पी पाणी पी म्हणत जा. झालं पिपाणी व्रत. आता हे व्रत नाही का, आहे पण कोणत्या नियमात बसणार.
आता तुमच्या पक्क लक्षात आलं शास्त्रीय नियम कशाला म्हणायचे आणि अशास्त्रीय नियम कशाला म्हणायचे. जाऊ द्या, ह्या बगल कथा सांगण्यापेक्षा एक प्रमाणबद्ध नियम सांगतो तुम्हाला. आता माझ्या गावचं आणि गोंद्याचं काही फार विशेष अंतर आहे असं काही नाही. फक्त एकच सांगू जातो, कीर्तन करणं अवघड आहे. मला 1998ला मी कीर्तनाला सुरुवात केली. माधव महाराज मला गोंद्याला यायला 20 वर्ष लागली. किती वर्ष लागली? हे अवघड आहे का नाही? म्हणजे कीर्तन करणं किती, एवढंच अंतर काटायला किती वर्ष लागली? 20 वर्ष. म्हणजे कीर्तन करणं काही सोपं राहिलेलं नाही. चला, माझा मुद्दा इथपर्यंत होता मर्यादेमध्ये. आपल्याकडं देव झाले नाही. आपल्याकडे एक प्रथा आहे बरं का, आपल्याकडे एक प्रथा आहे. आपल्याकडे देव झाले नाही ते आपण काय केले? तयार केले. ते बांधावरले देव, वहाळामधले देव, त्या देवांना एक शेंदूर लावण्याचा कार्यक्रम राहतो आपल्याकडे. त्या देवांना आपण शेंदूर लावतो. कोणत्या दिवसाला? दसऱ्याच्या दिवसाला वाटी घ्यायची, वाटीत शेंदूर कालवायचा आणि त्या देवांना लावायचा. अगोदरच तिथं 5-6 मांडलेल्या असतात. आता त्या देवांना शेंदूर लावायला गेलं, शेंदूर लावायचा झाला का बोटं माखलेली असतात. काय करतो आपण? दुसरा एक दगड घेतो, त्या दगडाला ते बोटं पुसतो आणि त्या 7 मध्ये 8व्याची भरती करून देतो. मग मला सांगा, हे देव नाही का? आहेत देव, पण शास्त्राने त्याचा काय केला? निषेध केला. शेंदारी हेंदारी दैवाते पण शास्त्राने त्याचा काय केला? निषेध केला. शेंदरे हेंदरे दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती सीते अवधान. महाराजांनी नेमाचे प्रकार 2 केले, ते तुमच्या नक्की लक्षात आले. ज्या नेमाला आधार शास्त्राचा आहे तो शास्त्रीय नेम, आणि ज्या नेमाला आधार शास्त्राचा नाही तो अशास्त्रीय नेम. नेमाचे प्रकार 2 केले, पण याचे पोट विभाग 3 प्रकारे नेम केला. महाराजांनी पहिल्यांदा कायिक नेमाचं प्रतिपादन केलं, दुसऱ्या वेळेस मानसिक नियम सांगितला, आणि तिसऱ्या वेळेस वाचिक नियम सांगितला. कायिक, मानसिक आणि वाचिक. आजही महाराजांनी कायिक नियमाचं प्रतिपादन केलं, पण ते आज घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. देह जाओ अतवारा हो, देह जाओ अतवारा हो, देह जाओ
या ठिकाणी जर नामदेव महाराजांनी जर असं सांगितलं असतं, देह राहो आणि पांडुरंगे दृढ भावो, हे सर्वांना पटण्याजोग आहे. हा देह या लोकांमध्ये राहिला पाहिजे आणि तो भगवान परमात्म्याच्या कामी आला पाहिजे, हे सर्वांना पटण्याजोग आहे. पण नामदेव महाराज तसं न म्हणता नामदेव महाराज म्हणतात देह जाओ अथवा राहो. हे लक्षात बसत नाही. माझ्या अल्पमतीने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं हे शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं हे शरीर हे पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन झालं म्हणजे देह राहिलाही तरी हरकत नाही आणि देह गेलाय तरी हरकत नाही. हेही नसल समजलं तर आणखीन सोपं करून सांगतो. रामायणामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे. वालीची पत्नी तारा ही विलाप करीत, आक्रोश करीत, रडत गागत वालीच्या प्रेताजवळ येते आणि वालीच्या प्रेताला कवटाळून ती रामचंद्र प्रभूकडे पाहून बोलू लागली की प्रभू, म्हणे काय देवी, तू माझ्या पतीला मारलं प्रभू? म्हणे कोण तुझा पती? म्हणे हा वाली माझा पती. आता मी तुम्हाला विचारतो, मला एक सांगा, वाली हे नाव त्याच्या देहाला का जीवाला? वाली हे नाव त्याच्या देहाला आहे. मग वाली हे नाव जर त्याच्या देहाला असेल तर तो हा घेऊन जा. पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं हे शरीर हे पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन झालं. आता देह राहिलाय तरी हरकत नाही आणि देह गेलाय तरी हरकत नाही. पण हे कोण म्हणू शकतं? देह जावो अथवा राहो हे कोण म्हणू शकतं? ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये पांडुरंगी दृढ भाव तेच म्हणू शकतात देह जावो अथवा राहो. पण पांडुरंगी दृढ भाव म्हणजे किती दृढ भाव? जितका भगवान परमात्म्याविषयी आपला भाव आहे इतका दृढ भाव हो का? मित्र, पुढे होऊन तुम्हाला असं सांगेल, आपल्या भावाबद्दल न बोललेलं बरं. रविवारी भजनी मंडळाची स्थापना होते आणि मंगळवारी आपलं सगळं संपून जातं. हा आपला भाव आहे. आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये भाव नसेल, मरेपर्यंत परमार्थ करा, त्याचं फल नाही मिळणार. परमार्थ करीत असताना जीवामध्ये तळमळ निर्माण होणं गरजेचं. आणि जोपर्यंत ती तळमळ होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ सुद्धा योग्य दिशेनं आहे असं मात्र नाही. नित्य तळमळ व्हावी, देव माझ्यावरती कधी कृपा करेल, ही नित्य तळमळ व्हावी. देवा कृपा करील माझा, देवा कृपा करील माझा,
घेतलं बरं का. देव कृपा करील मज काय लाज राखी, ही चित्तामध्ये तळमळ होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ही तळमळ होत नाही तर आपला परमार्थ योग्य दिशेनं आहे असं मात्र नाही. तळमळ व्हावे नित्य. पांडुरंगी दृढ भाव. महाराज परमार्थ सुद्धा करत असताना तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही 2 वर्षापासून हे दुसरं वर्षी तुमचं इथं तुम्ही आलात. आमचा सप्ताह 32वं वर्ष या ठिकाणी चालू आहे. तुमच्या समोर बसलेले सगळे माळकरी लोक आहे. आता याच्यामध्ये माळकरी वेगळे आणि वारकरी वेगळे बरं का. माळकरी वेगळे आणि वारकरी वेगळे का तर वारकरी माळकरी असतात, वारकरी माळकरी असतात, पण माळकरी वारकरीच असतात असं मात्र नाही. का कितीतरी माळकरी आषाढी वारीच्या वेळेला गावातच सापडतात. याचा अर्थ ते कोण आहे? माळकरी, ते वारकरी नाही. ते फार नियमावल्या सांगितल्या गेल्या बरं का याच्यामध्ये. मी फक्त पांडुरंगी ह्या विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज ते म्हणला आम्ही महिन्याचे वारकरी, नाही आम्हाला जाणं शक्य पंढरपूरला, नाही आम्हाला जाणं शक्य आळंदीला, पण आम्ही निवृत्तीनाथ दादांचं दर महिन्याला वारी करणारे लोक. एक लक्षात ठेवा, वारी सुद्धा तुम्ही वारीच्या नियमाप्रमाणे करत नसाल तर तुम्ही म्हणाल वारीला काय नेमी, वारीला फार नियमावल्या आहे. जर सोपं करून सांगतो, रथाच्या बरोबर चालतो त्याची वारी का 2 दिवस पुढे मुक्कामाला राहतो त्याची? काय मध्ये तुमचं? 2 दिवस पुढे मुक्कामाला राहतो त्याची. काही वेळेस माधवबा काही वेळेला असा प्रसंग येतो या फिरण्याच्या माध्यमातून चांगलाच अनुभव तुम्हाला आला. आता काही लोक म्हणतात बाबा 50 वर्ष झाले घरामध्ये वारी चालू आहे, आजोबा वडील आणि त्यांच्यानंतर आम्ही. पण एकदा रथाचं दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वरला, पुन्हा भेट झाली पंढरपूरला. वारी मात्र 50 वर्ष झाली तशी चालू आहे. मग अशा वाऱ्या मरेपर्यंत जरी केल्या त्याचं फल काय? फक्त शून्य. विठ्ठला विठ्ठला संत मालिकेमध्ये एक दृष्टांत आलाय. संत मालिकेमध्ये सर्व जाती धर्मामध्ये संत जन्माला आलेले. त्याप्रमाणे न्हावी समाजात एक संत जन्माला आले, श्री संत सेनाबाबा न्हावी समाजात जन्माला आले. ज्याप्रमाणे आपण वर्षाचे वारकरी तसे ते महिन्याचे वारकरी. दर महिन्याला ते पंढरपूरला जायचे. महाराज काय अधिकार होता सेना महाराजांच्या घराण्याचा, परंपरा घराण्यामध्ये वारीची. असं म्हणतात त्या वारीचं ऋण साचलं देवावर आणि ऋण होतं सेना महाराजाच्या घराण्याचं. सेना महाराज जर कधी पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, कथा कीर्तन श्रवण करावी, पांडुरंगाच्या रावला जर गेले तर हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा समोर पाहत नव्हते. देव समोर नव्हते पाहत. कुठं पाहिजे? ते खाली पाहिजे. काय कारण? वास्तविक हा काही परमार्थाने हा व्यवहार आहे. ऋण होतं सेना महाराजांच्या घराण्याचं आणि ऋण होतं देवावर. आजही व्यवहारामध्ये ज्याचं ऋण आहे तो समोर आल्यानंतर ज्याच्यावरती ऋण असतो तो कुठे पाहतो? हा व्यवहार, हा परमार्थ नाही. पण एक दिवस अशी घटना घडली, ते पंढरपूरला वारीला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, कथा कीर्तन श्रवण केली, पांडुरंगाच्या रावळात आले. देवाक बघितलं तर देवाने नजरेला नजर भिडवली. सेना महाराज म्हणतात देवा मी नेहमी वारीला येतो, तुम्ही नेहमी खाली पाहता, आज इतकं धाडस केलं का माझ्या नजरेला नजर भिडवली. काय झालं? देव म्हणे सेना महाराज तुमची वारी चुकली. वारी चुकली? कशी काय चुकली आणि कोणती? म्हणे मागच्याच महिन्याची वारी तुमची चुकली. कशी काय चुकली? मी वारीला होतो, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, कथा कीर्तन श्रवण केली, नगर प्रदक्षिणा केली, तुमच्या रावळामध्ये मी आलो, मी तुमच्या बरोबर बोललो सुद्धा. आता कशी काय चुकली? नाही म्हणे सेना महाराज तुमची वारी चुकली. आपण कशी चुकली? तर घटना काय झाली होती ऐका. हे पंढरपूरला गेले आणि चंद्रभागेमध्ये स्नान केलं, कथा कीर्तन श्रवण केली, पांडुरंगाच्या रावळात आले, देवाबरोबर बोलले सुद्धा.
पण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नगर प्रदक्षिणा करायला लागते. ते नगर प्रदक्षिणा करायला गेले आणि कोणत्या समाजाचे होते ते? न्हावी समाजाचे होते. नगर प्रदक्षिणा करायला गेले आणि नगर प्रदक्षिणा करता करता एक दगड विकणारा मनुष्य त्यांना दिसला. त्याला ती शीळ वगैरे काही म्हणतात त्याला. आता त्यांच्या जवळची असणारी शीळ एक तर फुटली असेल, नाही तर मग संपली असेल. फक्त नगर प्रदक्षिणा करता करता वस्तारा घासण्याचा एक दगड विकत घेतला आणि देव म्हणतात तुमची वारी चुकली. सेना महाराज म्हणतात बापरे, पंढरपूरला वारीला गेलो आणि फक्त एक दगड घेतला त्याच्यामुळे माझी वारी चुकली. आठवण करून पुढच्या महिन्यामध्ये वारीला येताना तो दगड बरोबरच आणला. याच्याचमुळे चुकली म्हणे माझी वारी. तो आठवण करून बरोबर घेतला. पंढरपूरमध्ये आले, चंद्रभागेमध्ये उभे राहिले आणि तो दगड भिरकवून दिला, म्हणजे फेकून दिला. पांडुरंगाच्या रावळात आले, देवाक बघितलं तर देवाने पुन्हा नजरेला नजर भिडवली. सेना महाराज म्हणतात देवा आता काय झालं? म्हणे वारी चुकली. कोणती? म्हणे ह्या महिन्याची. आता कशी काय चुकली? मी तर वारीला आलो. म्हणे तुम्ही वारीला आले नव्हते, तुम्ही कशाला आले? आता हे काय तुम्हाला सांगायला नको. म्हणजे पंढरपूरमध्ये वारीला गेले, दगड घेतला म्हणून वारी चुकली आणि दगड फेकला म्हणून वारी चुकली. पोपट बुवा, आपण म्हणतो गोंगडी घ्यायची, गोंगडी घ्यायची. कुठं घ्यायची? मग खरं सांगा आपल्या वाऱ्या किती झाल्या? आणि अशा वाऱ्या मरेपर्यंत जरी केल्या त्याचं फल काय? फक्त शून्य. विठ्ठला विठ्ठला मी फक्त पांडुरंगी दृढ भाव. अरे परमार्थ हा फक्त सांगण्याचा विषय नाही, तो करण्याचा विषय. तो करण्याचा विषय. किती दृढ भाव. संत मालिकेमध्ये असे मोठमोठे दृष्टांत आलेले. सर्व संत मंडळी आदराने प्रेमाने ज्यांना काका म्हणत होती ती म्हणजे गोरोबा काका. एक दिवसाची फार सुंदर अशी घडलेली घटना आहे. घरातलं पाणी संपलं होतं. संती नावाची पत्नी विचार करते बाळ खेळतंय ना, पाण्याची घागर घेऊन येऊ. पाण्याची घागर घेतली, अंगणामध्ये आली तर गोरोबा काका अशा अवस्थेला पोचलेले होते. महाराज हे परमार्थाचे लक्षण आहे बरं का. संत चरित्र आपल्या समोर आरसे आरसे, त्या आरशात आपण बघावं. काकांच्या जवळ येते तर काका ह्या अवस्थेला पोचलेले होते. नाही हे देहावर गोरा तेव्हा ते देह स्थितीवर नव्हते. अखंड चिखल तुडवण्याचं काम चालू होतं. मुखामध्ये नाम होतं आणि ज्याचं मुखामध्ये नाम होतं त्याचं हृदयामध्ये ध्यान होतं. आणि निळोबाराय म्हणतात हेच परमार्थाचे लक्षण आहे. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन. मुखी नाम हृदय ध्यान, 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 नाम हृदय ध्यान. परमार्थ साधन कोणतं? मुखी नाम आणि हृदयी ध्यान. अशा अवस्थेला पोचलेले काका संती नावाची पत्नी जरा जवळ येते. जरा बाळाक लक्ष ठेवा, घरातलं पाणी संपलंय, मी पाणी आणण्याकरता चालले, जरा बाळाक लक्ष ठेवा. महाराज हिनं काय सांगितलं आणि कोणाला सांगितलं काकांना शेवटपर्यंत कळालं नाही.
ती पाणी आणायला निघून जाते. बाळ रांगत रांगत दारात आलं आणि दारात येऊन बाबा बाबा करते. पण बाबा पाहतील तेव्हा ना, नाही देहावर हे गोरा तेव्हा. ते वेळ कमी असल्यामुळं लगेच ओट्यावर आलं. ओट्यावरून अंगणात आलं. अंगणात येऊन बाबा बाबा करते तरी बाबा पाहत नाही. बाळानं विचार केला आपण बाबांचे पाय धरले तर बाबा आपल्याला उचलून घेतील. त्याने चिखलात प्रवेश केला आणि अनावधानाने गोरोबा काकांनी स्वतःचं मूल पायाखाली तुडवून मारलं. नाही दे शोधे ओला तोडावे, नाही दे प्राप्त झाली. नाही देह शुद्धी मुलं तुडविली, चिखली मिळाले रक्तमास. संपूर्ण चिखल रक्ताने लाल झाला. काकांना कळालं नाही. संती नावाची पत्नी पाण्याची घागर घेऊन येते, घागर ठेवते, पाहते तर बाळ नाही. विचार केला आजूबाजूला नक्की माझं बाळ कोणीतरी खेळण्याकरता नेलं असेल. चौकशी केली पण कोणी सांगेना बाळ आम्ही आणलंय म्हणून. पण ती विचार करते इकडं तिकडं कोणाला तरी विचारण्यापेक्षा आपले पती बाहेरच आहे ना, म्हणून ती काकांच्या जवळ येते. विचारते का हो बाळ बघितलं का बाळ? अहो आपलं बाळ बघितलं का बाळ? नाही देह शुद्धी मुलं तुडविले, चिखली मिळाले रक्तमास. देह शुद्धीवरच नाही काका, नाही देहावर गोरा तेव्हा, स्थितीवर नाही. पण अचानक तिचं लक्ष गेलं चिखलाकडे. बघितलं तर संपूर्ण चिखल रक्ताने लाल झालेला बघितलं. तिनं ठाम निश्चय केला यांनी पांडुरंगाच्या भजनामध्ये माझ्या एकुलत्या एक बाळाला यांनी पायाखाली तुडवून मारलं. महाराज तिनं हाताला धरलं काकांच्या आणि बाजूला ओढलं तर काकांच्या मुखातून पहिल्यांदा शब्द निघाले, कागे भंग केला भजनाचा. मी भजन करत असताना, नामस्मरण करत असताना तू माझ्या भजनाचा भंग का केला? ती म्हणते काय करता तुमच्या त्या भजनाला? ह्या तुमच्या भजनाच्या नादाने तुम्ही माझ्या एकुलत्या एक बाळाला तुम्ही पायाखाली तुडून मारलं. काय करता या भजनाला? कासाबासी जरी येती काही दाया, 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 कासाबासी जरी येती काही दाया.
कासबासी जरी येती काय ही दया बाळकारे राया तुडविली. काय करता तुमच्या या भजनाला? या तुमच्या भजनाच्या नादाने माझ्या एकुलत्या एक बाळाला मरावं लागलं. पण संती नावाची पत्नी जरा कठोर शब्द बोलून जाते रामेश्वर महाराज. ती म्हणते ज्याचं भजन करत असताना, ज्याचं नामस्मरण करत असताना माझ्या बाळाला मरावं लागलं ना, त्याला आग लागो, आग लागो आता विठोबासी. आणि हे शब्द ऐकले काकांनी. आग लागो आता विठोबासी. धावत गेले कोपऱ्यामध्ये ने काठी घेतली हातामध्ये. संती नावाच्या पत्नीच्या जवळ आले, तिच्यावरती उगरली. तिनं ठाम निश्चय केला, आता काही झालं तर माझा पती आता मला मारल्याशिवाय राहणार नाही. महाराज कोणत्या वेळेस काय बोलावं हे महिला वर्गाकडून शिकण्यासारखं आहे बरं का. तिनं ठाम निश्चय केला, आता पती मला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि पतीचा जर मार वाचवायचा असेल ना, मग एकच युक्ती करायची. हात बोट जर लावसीला आता आन तुझे सर्वता विठ्ठलाची. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जर आजपासून तुम्ही माझ्या अंगाला हात बोट लावाल तर. काकांच्या मुखातून दुसऱ्यांदा शब्द निघाले, नवसास पावले विठाबाई. आतापर्यंत प्रपंच करता झिजत होतो, नित्य प्रपंच करत होतो. आता पत्नीनं सांगितलं हातबोट लावायचा नाही, म्हणजे प्रपंच करायची गरज राहिली का? दुसऱ्या दिवशी दुसरीच गंमत सुरू झाली. तिच्या हातचं जेवायचं नाही, तिच्या हातचं पाणी नाही, तिनं टाकू दिलेल्या अंथरुणावर झोपायचं नाही. चिखला करता सुद्धा काका स्वतः पाणी आणत होते. तिने विचार केला, आता काही झालं ना, माझा पती आता माझी प्रतिज्ञा मोडणार नाही, पण प्रपंच कसं काय होणार? 2-4 महिने झाले ती माहेरी गेली. वडिलांनी विचारलं, का ग मुली आनंदात आहे का आता? ती म्हणते, नाही बाबा, ज्या दिवसापासून माझं बाळ गेलं ना बाबा, त्या दिवसापासून माझ्या हातचं जेवण करत नाही, पाणी पित नाही, मी टाकून दिलेल्या अंथरुणावर झोपत नाही. मग का ग मुली तुझी काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे बाबा, धाकटी ही कन्या दे माझ्या भरतारा. माझी जी धाकटी बहीण आहे ना रामी नावाची, ती माझ्या पतीला द्या. ती म्हणे मी द्यायला तयार आहे, पण तुझा पती लग्न करायला तयार आहे का? ती म्हणते ती चिंता तुम्ही करू नका, त्यांना लग्न करता तयार मी करते. आणि तुम्ही चिंता करू नका, कीर्तनात लग्न व्हायला वेळ नाही लागत. ते ताबडतोब होतं. ती ताबडतोब सासरी येते आणि गोरोबा काकांना दुसऱ्या लग्नाकरता तयार करते. काकांना लग्नाच्या गावात आणण्यात आलं, नवीन कपडे घालण्यात आले, घोड्यावरती बसवण्यात आलं, थाटात वरात निघाली. आणि गोरोबा काकांचा दुसरा विवाह रामी नावाच्या मुलीबरोबर झाला. थोरली संती आणि धाकटी रामी, 2 पत्नी घेऊन ज्यावेळेस काका घरी निघाले, वाटेमध्ये सासरे आडवे आले, काकांच्या हाताला धरलं, थोडंसं बाजूला नेलं. आणि काका तुमच्यासारख्यांना आमच्यासारख्यांनी काय सांगावं, पण 2 मुलींचा पिता म्हणून आणि तुमचा सासरा म्हणून मी फक्त प्रपंचाचा एक मंत्र सांगतो. म्हणे सांगा. दोघी सई पाळा समानची, न पाळिता आणत मा विठ्ठलाचे, धरा या शब्दाचे आठवण. काकांच्या मुखातून पुन्हा शब्द निघाले, नवसास पावले विठाबाई. का? त्याचा अर्थच असा होता, ते सासरे सांगत होते, ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता सध्या माझ्या थोरल्या मुलीवर वागताना, बस त्याच पद्धतीने आजपासून धाकट्या मुलीबरोबर वागायचं. पण दोघींच्या वागण्यात जर तुम्ही काही भेद ठेवला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. काका म्हणतात, नवसास पावले विठाबाई. पत्नीमुळे मी प्रपंचात पडलो, पण सासऱ्याला दया आली, पुन्हा मला प्रपंचातून बाजूला केलं. आता दुसऱ्या दिवशी दुसरीच गंमत, तिच्या हातचं जेवायचं नाही, हिच्या हातचं जेवायचं नाही, तिच्या हातचं पाणी नाही, हिच्या हातचं पाणी नाही, तिनं टाकून दिलेल्या अंथरुणावर झोपायचं नाही, टाकून दिलेल्या अंथरुणावर झोपायचं नाही. चिखला करता काका स्वतः पाणी आणायला लागले. ते थोरलीच्या लक्षात येईना, हे माझ्याबरोबर असं वागतात ना, ठीक आहे. धाकट्या रामीने यांचं काय केलं?
6 महिने झाले न वडील आले. वडिलांनी विचारलं मुलींनो आता तरी आनंदात आहे ना? ती म्हणते नाही बाबा, ज्याप्रमाणे हे माझ्याबरोबर वागत होते त्याचप्रमाणे धाकट्या रामी बरोबर वागतात. पण का हो बाबा, आम्ही आमच्या गावाला येत असताना तुम्ही तुमच्या जावयाच्या हाताला धरलं आणि थोडंसं बाजूला नेलं. काय झालं? काही नाही मुली, मी फक्त त्यांना प्रपंचाचा एक मंत्र सांगितला. म्हणे कोणता? दोघी सई पाळा समानची, न पाळिता न तुम्हा विठ्ठलाची, धरा या शब्दाची आठवण. तिनं कपाळावच मारून घेतलं. म्हणे तुमचा तोच मंत्र महागात पडला. पण असं कुठपर्यंत चालायचं? त्याच रात्रीला काका ज्या ठिकाणी झोपलेले होते दोघीही 2 बाजूला येऊन झोपल्या आणि काकांचे हात आपापल्या छातीवरती ठेवले. अनावधानाने काकांना जाग आली तर बघतात अन्याय हाताने केला माझ्या. मी प्रतिज्ञा केली दोघींना स्पर्श करणार नाही, पण ज्यांनी स्पर्श केला त्यांना सजा झालीच पाहिजे. कोपऱ्यात गेले कोयता घेतला हातामध्ये. या हाताने हा हात तोडण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात आलं ह्या हाताने हा हात तोडू याचं काय? युक्ती केली, कोयता बांधला खांबाला आणि एकाच वेळेस दुनीच्या दुनी हात मारले त्या कोयत्यावरती. गोरोबानी करे तोडी येले. आता माझा दृष्टांत संपला, पण एवढा पाहिजे काय? तुम्ही विसरले का काय? एवढा काय पाहिजे? दृढ भाव. आणि इतका दृढ भाव ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी आहे तेच म्हणू शकतात. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, 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 पांडुरंगी दृढ भाव. तेच म्हणू शकतात. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. याला आणखीन एक दृष्टांत आहे. मी का सांगतो त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. काही दृष्टांत सांगण्याकरता कीर्तनकार सुद्धा वयोवृद्ध लागतो, प्रोक्त कीर्तनकार लागतो वयोवृद्ध. का त्याचं कारणही सांगतो. आज मी तुमच्या समोर घेतलेला चिंतनाकरता हा जो अभंग आहे ना, मी आठवून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे चिंतन माझं नाही, पण इगतपुरी तालुक्यामध्ये असं एखादं गाव नसेल तर त्या गावात त्यांचं कीर्तन झालं नाही. 20-25 वर्षाच्या कालावधीच्या पाठीमागे ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगाव ज्यांचं कीर्तन झालं ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण धुडकोजी बाबा 40 गावकर. हे त्यांच्या कीर्तनामध्ये बसून केलेले टाचण आहे. मी फक्त जसं जसं आठवते तसं तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांचं नाव तुम्हाला का सांगितलं ते याच्याकरता आणखीन एक दृष्टांत सांगत होते, पण मी बोलून गेलो की ती दृष्टांत सांगण्याकरता कीर्तनकार वयोवृद्ध लागतो. ते म्हणायचे अरे रामायणामध्ये पहाडा एवढा माणूस आहे, पहाडा एवढा माणूस आहे. पहाड म्हणजे डोंगर. आणि ते म्हणायचे रामायणामध्ये डोंगरा एवढा माणूस आहे. आता डोंगरा एवढा कधी माणूस असतो का? पण तो रामायणात आहे. अद्भुत रामायणात तर त्याचं फार मोठं वर्णन केलंय. अद्भुत रामायणामध्ये एक पहाडा एवढा डोंगरा एवढा माणूस सांगितला रामायणामध्ये. कोण? कुंभकर्ण. अतिशक्ती वाटेल बरं का तुम्हाला, पण असं म्हणतात बाबा कुंभकर्ण जर आंघोळीला जर निघाला तर त्याच्याकरता बाथरूमची व्यवस्था नव्हती. तो आंघोळ करायचा पण कुठे करायचा? समुद्रात. तो आंघोळ करायचा पण समुद्रामध्ये करायचा. आणि समुद्राच्या कडेला नाही महाराज, समुद्राच्या तो मध्यभागी जायचा, मांडी घालून खाली बसायचा. त्यावेळेस समुद्राचं पाणी त्याच्या मानाला लागायचं. आता अतिशक्तीच वाटते का नाही? आणि तुम्हाला जर पटत नसेल तर चला महाभारतामध्ये विठ्ठल विठ्ठल महाभारतामध्ये तो किती व्यापक आहे याचं वर्णन आले. ज्याला साधनेचा गर्व होतो, ज्याला सौंदर्याचा गर्व होतो, ज्याला शक्तीचा गर्व होतो, ज्याला ज्ञानाचा गर्व होतो, देव त्याला जरा बाजूला काढतो. देवाला सगळं सण होतं पण हे सण होत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा,
माझ्या विष्णुदासा भाविकासी. महाराज देवाने सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर पांडवांवरती. जोपर्यंत पांडव जन्माला आलेले नाही तोपर्यंत तो इतरांच्या घरी, पण ज्या दिवशी पांडव जन्माला आले द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो तेव्हापासून तिथे होता, पण त्याने सर्वांवरती विशेष प्रकारे प्रेम केलं. पण सर्वात बलशाली असणारा 5 पांडवांमध्ये भीम अतिशय बलशाली. पण काय झालं, त्याला जरा शक्तीचा गर्व झाला. म्हणे भीमा चल जरा फिरून येऊ. त्याला फिरण्याकरता सकाळी सकाळी घेऊन गेले. दुपार झाली, जेवण नाही, थकला, शिनला तो म्हणे देवा जरा थकल्यासारखं वाटतंय, आपण कुठेतरी विश्रांती करू. त्यानं समोर बघितलं, त्याला गुहा दिसली. समोर बघितलं, गुहा दिसली. म्हणे देवा या गुहेत आपण आता विश्रांती करू. म्हणे थकलंय कोण? तू. मी नाही थकलो. मग तू थकला, तू विश्रांती कर. भीम त्या गुहेमध्ये शिरला आणि ती गुहा त्याला जरा थंड वाटली. तो विचार करतो ही गुहा इथे इतकी थंड आहे तर आतमध्ये कशी असेल. म्हणून तो 10-15 पावलं आतमध्ये गेला. त्याला आणखीन थंड वाटलं. तो विचार करतो ही इथे इतकी थंड आतमध्ये कशी असेल. असं करता करता तो खूप मध्ये जातो आणि बाहेर येण्याचा रस्ता चुकतो. त्या गुहेतच तो फिरत राहिला. अचानक त्याला प्रकाश दिसला आणि प्रकाशाच्या दिशेनं तो बाहेर आला. तर भगवान कृष्ण बाहेर उभेच होते. म्हणे भीमा अरे इतक्या दिवस कधी आतमध्ये थांबायचं असतं का? म्हणे असे किती दिवस झाले? म्हणे 6 महिने झाले तू आतमध्ये. किती महिने झाले? 6 महिने झाले तू आतमध्ये. म्हणे जाऊ द्या देवा 6 महिने होऊ द्या. पण काय सुंदर गुहा होती, काय थंड गुहा होती, काय छान गुहा होती. भगवान कृष्ण म्हणतात भीमा ज्याला तू गुहा समजतो ना, ही गुहा नाही. त्रेतायुगामध्ये रामप्रभूचं आणि कुंभकर्णाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये एकच बाणाने रामप्रभूने कुंभकर्णाचं शिर उडवलं आणि ते इथे येऊन पडलं. ज्याला तू गुहा समजतो, अरे ती गुहा नाही, ही कुंभकर्णाची कवटी आहे, कवटी. पण हे तुमच्या कवटीत शिरलं ना. ती काय होती कुंभकर्णाची? कवटी. आणि त्या कवटीचं रूपांतर झालं गुहेमध्ये आणि त्या गुहेत शिरला भीम. आता मी तुम्हाला असं विचारतो, मला एक सांगा, ज्याच्या कवटीमध्ये भीमाने प्रवेश केल्यानंतर 6 महिने रस्ता सापडला नाही, तो केवढा असेल? 1-2 फूट. अतिशय बलशाली, अतिशय व्यापक हा असणारा कुंभकर्ण. काय घटना घडली? राम रावणाच्या युद्धामध्ये तो वानरावर तुटून पडला आणि एक वानर त्याच्या बगलेत सापडलं. त्याने लगेच दाबलं. दाबल्याचा परिणाम असा झाला, वानराच्या नाकातून रक्त आलं, पण त्या रक्तातून सुगंध आला. कुंभकर्ण विचार करतोय सुगंध येतो पण तो कुठून? बघितलं तर बगलेत एक वानर आहे, वानराच्या नाकातून रक्त येतंय आणि त्या रक्तातून सुगंध येतोय. का रे काय नाव तुझं? म्हणे गंधमागंध. म्हणे तू सध्या कुठे आहे? म्हणे कुंभकर्णाच्या बगलेत. मग एका अटीवर सोडतो तुला, एकदा रावणाचा म्हण का मी तुला सोडलं. ते म्हणे नाही. आता ते वानरच होतं. ते म्हणे नाही मी रामाचाच आहे. ते पुन्हा दाबलं, पुन्हा अर्धमेलं केलं, पुन्हा ढिल्लं केलं, पुन्हा विचारलं अरे एकदा रावणाचा म्हण नाही तर मेला समज. नाही म्हणे मी रामाचाच आहे. आता शेवट विचारतो, एकदा रावणाचा म्हण नाही तर मेला समज. ते वानर म्हणे कुंभकर्णा मी कधी मरणार आहे सांगू का तुला? राम मरे जब हम मरे मरे हमारे बलाई, हम तो अविनाश की पोंगड़ी किसी से मारे न मर जाए. अरे राम मरेल तेव्हा आम्ही मरू जा एवढा पाहिजे. काय? दृढ भाव. आणि ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी इतका दृढ भाव तेच म्हणू शकतात देह जाओ अथवा राव, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो. पांडुरंगी दृढभाव, पांडुरंगी दृढभाव, पांडुरंगी दृढभाव, पांडुरंगी दृढभाव, पांडुरंगी दृढभाव.
परमार्थामध्ये इतका दृढभाव अतिशय महत्वाचा आहे. तेच म्हणू शकतात देह जावा अथवा हो पांडुरंगी दृढ भाव. हे पहिल्या चरणामध्ये कायिक नियमाचं प्रतिपादन केलं. मानसिकही नियम आहे पण तो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये चरणाना सोडी सर्वथा चरणाना सोडी सर्वथा चरणाना सोडी सर्वथा चरणाना न सोडी सर्वथा. या ठिकाणी चरण शब्द प्रारंभालाच येतो. मग हा मानसिक नियम कसा काय? कारण चरण संतांचे, चरण गुरुचे आणि चरण भगवंताचे. माणसाचे पाय नाही तर काही काही लोक आम्हालाही म्हणतात रमेश भाऊ लागू द्या चरण आमच्या घराला. अरे माणसाचे पाय राहतात. चरण संताचे, चरण गुरुचे आणि चरण भगवंताचे. मला वाटतं हा दृष्टांत सगळ्यांच्या लक्षात येणार नाही पण जे आषाढी वारीच्या वेळेस पंढरपूरला जातात ना त्यांच्या निश्चित लक्षात येईल. काय होतं आषाढी वारीच्या वेळेस आपण दर्शनाच्या बारीला उभं राहतो. अपेक्षा कशाची असते? आता बारीला उभा राहतो म्हणजे अपेक्षा दर्शनाचीच आहे. बघा काही काही वेळेला ऊन वारा सहन करतो, काही वेळेला पाऊसही सहन करावा लागतो. 24 तास बारीला उभा राहतो. मग मला सांगा ऊन वारा सहन करतो, पाऊस सहन करतो, 24 तास बारीला उभा राहतो. मग ज्या वेळेस पांडुरंगाची मूर्ती जवळ येते मग त्यावेळेस तिथला पुजारी आपल्याला किती तास थांबून देतो? 2019च्या पेपरला होतं बरं का, 1 सेकंदाला 1. बरं ती पद्धत आहे तिथली फार छान आहे. धरला ओढला की सोडला, धरला ओढला की सोडला. बरं आपले दर्शन घेण्याची पद्धतही फार छान आहे. ऊन वारा सण करतो, पाऊस सण करतो, 24 तास बारीला उभा राहतो. ज्यावेळेस पांडुरंगाची मूर्ती समोर येते डोळे बंद करतो, हात जोडतो, खाली पाहतो. अरे तिथंच मानसिक नियम दडलेला आहे. ह्या नेत्राद्वारे त्या भगवान परमात्म्याची ती चरण कमल नेत्राद्वारे आपल्या मनापर्यंत पोचवायची आहे. हाच तर मानसिक नियम. चरण न सोडे सर्वथा. मला दृष्टांत कशामध्येच नाही बरं का पण परंपरेमध्ये आलेला आहे. भागवतात नाहीच. भागवतामध्ये हा दृष्टांत नाही पण तो परंपरेने आला. कोणता? एक दिवस रुक्मिणी मातेने विचारलं सत्यभामेला, का ग सत्यभामे बरेच दिवस झाले आपला देव दिसत नाही, नेमका देव राहतो कुठे? ती म्हणे आज सकाळी मी पाहिलं. आज सकाळी? हो हो आज सकाळी मी पाहिलं. पण पाहिलं कुठं? देखील आगे माये यमुनेच्या तीरी, देखील आगे माये यमुनेच्या तीरी, देखील आगे माये यमुनेच्या तीरी, देखील आगे माये यमुनेच्या हातावरी राधिकेच्या, हातावरी राधिकेच्या. आज सकाळी पाहिलं. देखील आगे माये यमुनेच्या तीरी आणि हात खांद्यावरी राधिकेच्या. राधेच्या खांद्यावर त्यांचा हात होता. असा असा असा. म्हणजे आपला देव जो पागल केला तो राधेनं पागल केला. मग देवाला काही म्हणण्यापेक्षा राधेचाच काटा काढा ना. सत्यभामा घ्या म्हणे, घ्या बोलून तिला. बघा इथं आल्या आल्या तिची जीभ बाहेर पडल, तिचे डोळे बाहेर पडतील, ती मूर्छा येऊन खाली पडल. रुक्मिणी माता म्हणे अगं तू असं करणार तरी काय, तुम्ही बोलून तर घ्या. दुसऱ्या दिवशी महालाच्या समोरून राधा जात असताना
रुक्मिणी मातेनं आवाज दिला, राधा बसण्याकरता आली आणि सत्यभामा तिला दूध आणण्याकरता गेली. महाराज इतकं तापवलेलं दूध होतं, इतकं तापवलेलं होतं, त्याच्यात बोट घातलं तर वरचं कातडं आपोआप गळून पडेल इतकं तापवलेलं होतं. दुधानं भरलेला ग्लास आणला, राधेच्या हातात दिला. राधेनं क्षणाचाही विचार न करता ग्लास होटाला लावला, घटा 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 संपूर्ण दूध प्राशन केलं आणि राधा निघूनही गेली. रुक्मिणी माते म्हणे, सत्यभामे म्हणत होती ना तू डोळे बाहेर पडल, जीभ बाहेर पडल, ती मूर्छा येऊन खाली पडल. ती म्हणे जरी ही घटना इथं घडली नाही, घरी जाता जाता असं होऊ शकतं, पण लक्षात ठेवा शेवटपर्यंत असं काहीही घडलेलं नाही. रात्रीच्या वेळेस भगवान परमात्मा मंचकावरती पोहडल्या असताना, झोपलेल्या असताना देवाच्या अष्टनायिका सेवा करीत होत्या. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, लक्ष्मणा, मित्रविंध्या या स्त्रिया सेवा करीत होत्या. पण रुक्मिणी माता मात्र पायाची सेवा करीत होती, कारण रुक्मिणी अवतार आहे लक्ष्मीचा, पाय लक्ष्मीच्या हाती. ती तिथं सेवा करीत होती आणि तिनं तळपायाला आलेले मोठमोठे फोड बघितले आणि विचारलं, देवा म्हणे काय, कुठं पराक्रम गाजवला? मोठमोठे फोड तुमच्या तळपायाला आहे, तुम्ही कुठे पराक्रम गाजवला? देव म्हणतात, रुक्मिणी हा माझा पराक्रम नाही, हा तुमचाच पराक्रम आहे. म्हणजे सकाळी तुम्ही राधेला गरम दूध पाजलं ना, बस हा त्याचा परिणाम आहे. रुक्मिणी माता म्हणते, सत्यभामे खरं आहे का ग हे? आजार म्हशीला आणि इंजेक्शन तिच्या पखालीला, दूध पाजलं राधेला आणि फोड यांच्या पायाला, खरं आहे का ग हे? देव म्हणतात, रुक्मिणी सत्य वाटत नसेल तरी सत्य आहे. का? ज्या वेळेस तुम्ही माझ्या राधेला गरम दूध पाजलं ना, त्यावेळेस माझ्या राधेच्या हृदयामध्ये माझी चरण कमल होती. त्या गरम दुधाचा परिणाम मी माझ्या चरणावर करविला आणि माझी राधा मी सुरक्षित संभाळी. चरण न सोडे सर्वथा. काय राधेबद्दल काही बोललं जातं बरं का, राधेबद्दल काही बोललं जातं. आता चांगले चांगले ग्रंथ निघाले गोरखपूरमध्ये, गोरखपूरच्या त्या ग्रंथालयामध्ये त्या राधेबद्दल आपल्याकडे काही बोललं जातं. महाराज कोणत्या अवस्थेला प्राप्त झालेली होती राधा? श्याम श्याम रटत राधा, आपये श्याम भय, फिर पुछत अपने सखियन को राधा कहा गई. श्याम श्याम करता करता राधाच श्याम झाली आणि पुन्हा आपल्या मैत्रिणींना विचारते, का ग आज तुम्ही राधेला बघितलं का? कोण विचारायचं? राधाच विचारत होती, आज तुम्ही राधेला बघितलं का? काय अवस्था होती त्या राधेची. चरण न सोडी सर्वता. पण हे खरं कशावरून? नामदेवराय म्हणतात खरं कशावरून म्हणजे आन तुझे पंढरनाथा, आन मी देवाची शपथ घेऊन सांगतो जे सत्य आहे. काय होतं सदानंद महाराज, मनुष्य देवाची शपथ कधी घेतो? एखाद्या व्यक्तीला जर खरं सांगायचं असेल, एखाद्या व्यक्तीला खरं सांगायचं असेल आणि खरं सांगून सुद्धा त्याला जर ते पटत नसेल तर प्रिय वस्तूची शपथ घालण्याची एक पद्धत आहे. नामदेवराय म्हणतात, आन तुझे पंढरीनाथा, मी देवाची शपथ घेऊन सांगतो सत्य आहे. ह्या चरणामध्ये मानसिक नियम सांगितला, वाचिकही नियम आहे तो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे वदनी तुझे वदनी तुझे
वदने तुझे मंगल नाम. काय होतं माहितीये का, मी प्रारंभाला सांगितलं हे जे चिंतन आहे हे धुडकुजी बुवांचं चिंतन. मला ते त्या कालावधीमध्ये दृष्टांतच असे होती, त्या दृष्टांताला सुद्धा प्रमाण असायचे, दृष्टांताला सुद्धा प्रमाण. आता सारखे रंगीठकीचे दृष्टांत नाही. आता सासू जावयाच्या सुद्धा गप्पा केल्या जातात कीर्तनामध्ये. मला ते दृष्टांत तसे नव्हते. पूर्वीच्या सर्व दृष्टांताला काय होती, प्रमाण होती. वदनी तुझे मंगल नाम. आता बघा कशी दृष्टांत होती. असं म्हणतात, पूर्वी पारावर बसलेली लोक सुद्धा सांगायची मुलगी सासरी निघाली का माहेरी. कोण सांगायचं? जे पारावर गप्पा मारायला बसले, ज्यांचा मुलीशी काही संबंध नाही, ते सांगायचे पाटील मुलगी सासरी निघाली. अहो पण कशावरून? बघा ना तुम्ही, मुलगी सासरी निघाली. अहो पण कशावरून? पूर्वी काळ होता बैलगाडीचा. गाडीवान पुढे गाडी हाकायचा, मुलगी मागे बसलेली असायची आणि ज्या अर्थी ती मुलगी मागे पाहते, तुकोबाराय म्हणतात कन्या सासुराशी गाडीत बसलेली असायची, मागे पाहत असायची. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्या अर्थी गाडीवान पुढे गाडी हाकतोय आणि मुलगी गाडीमध्ये बसून मागे पाहते, कन्या सासुऱ्याशी जाय आणि मागे परतो निपाय, त्या अर्थी ती मुलगी आता सासरी निघाली. मागे पाहते ना, मग ती सासरी निघाली. आणि जर मुलीचं तोंड जर गाडी वाहना का असेल तर मग मात्र ती माहेरी चालली. म्हणजे मागे पाहत असेल तर ती सासरी चालली आणि पुढे पाहत असेल तर ती माहेरी चालली. आता 2021 मध्ये सांगा बरं, मुलगी सासरी चालली का माहेरी? सांगणं शक्य नाही. बैलगाडीचा काळ संपुष्टात आला, काळ आला बुलेटचा. मुलगी बसतानाच त्याच्यावर आडवी बसते, दडती मागे पाहत नाही, पुढे पाहत. ठरवायचं कसं, ती सासरी निघाली का? मला फक्त या प्रमाणातून काय मुद्दा मांडायचा होता, पूर्वीच्या सर्व दृष्टांताला प्रमाण होती. जगामध्ये मंगल जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम मंगल. बाकीचं सगळं म्हणायचं मंगल आहे, पण तिथं सगळं अमंगल आहे. आता धुडकोजी बुवांचा दृष्टांत असल्यामुळे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. सगळी तरुण तरुण मुलं बरं का रमेश भाऊ, सगळी तरुण तरुण मुलं लग्नाला निघाली. तरुण तरुण लग्नाला निघाली आणि एक म्हातारे बाबा तिथं काठी टेकत 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 आले. म्हणे, पोरांनो, सगळीच तरुण तरुण तुम्ही निघाली, मग तुमच्यामध्ये कुणी एखादा शहाणा नाही का? आता सर्वांची क्षमा मागून बोलतो बरं का, मला अजून अर्धा पाऊण तास राहायचंय ना इथं. हे माझ्या पदरचं नाही बरं का. मी प्रारंभाला सांगितलं, या दृष्टांताला सगळी प्रमाणं आलेली, प्रमाणं. माझ्या पदरचं एकही वाक्य मी तुम्हाला सांगणार, हे सगळी वाक्य धुडकोजी बुवांची. पोपट बुवा, काही काही असतात म्हातारे, पण ते शहाणेच राहतात असं नाही. ते म्हातारे असतात पण शहाणेच राहतात असं नाही.
तुम्ही म्हणाले तुम्ही कसं काय सांगता मी नाही सांगत प्रमाण सांगा तुम्हाला वयाच्या प्रबोधे विचार जाणाई वयाच्या प्रबोधे विचार सगळे सोरे बर का लक्षात ठेवा हे सगळे सोरी माणसं आहे मृदंगाचार्य सोरी पेटीवादक सोरी हे सगळे सगळे सूर आहे पण तुमच्यामध्ये मी मात्र आसूर आहे सुराच्या बाबतीत बरं का पण तुम्ही असल्यामुळं मी हाणून घेतोय सध्या दुसरं काहीच नाही वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या वय वाढला असेल पण त्याच्या विचाराची पातळी जर वाढलेली नसेल ना तो पिकलेल्या दाढी मिशीचा बालक समजा हा हे म्हातारा पण तो बोलतोय ना हा मग तो पिकलेल्या दाढी मिशीचा जाऊ द्या एक जण म्हणे महाराज लग्नाचं जाऊ द्या मला वेळ कमी असल्यामुळं बरं का आता म्हणे 10 मुली झाल्या मला 10 मुलींच्या पाठीवरती 10 वर्षाने मला मुलगा झाला आता काय आनंद आहे त्याच्या जीवनामध्ये दरवर्षी मुलगीच व्हायची दरवर्षाला पाळणा दरवर्षी मुलगी व्हायची आणि 10 वर्षानंतर परत मुलगा झाला काय आनंद आहे तो म्हणे आपल्याला गावात पेढे वाटण्याची योग्यता नाही पण गल्लीत वाटायला काय हरकत आहे तिथं सुद्धा कधी कधी अमंगल घडतं बरं का बाजारात गेला नोकराच्या डोक्यावर पेढ्याची परात दिली आणि गल्लीत पेढे वाटायला सुरुवात केली शेवटचं घर शेवटचा व्यक्ती शेवटचा पेढा हातावर ठेवणार तेवढ्यात पाठीमागून आवाज आला पाटील पेढे वाटू नका का मुलानं डोळे चांदीचे केले म्हणजे ते मुलगा जन्माला आलं आणि ते ताबडतोब गेलं आता जन्माला आलं ते मंगल झालं पण ते ताबडतोब गेलं हे मात्र अमंगल झालं मंगल ती नव्हे कन्यापुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ मग का हो ह्या जगामध्ये मंगल काहीच नाही आहे सकल मंगल निधी सकल मंगल निधी सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे राही जगामध्ये मंगल फक्त भगवंताचं
नाम आहे महाराज. महाराज अनेक गोष्टी करायच्या राहिल्या ना काही फरक पडत नाही, पण जीवनामध्ये नामस्मरण जीवनामध्ये राहू नये. नामस्मरण करणारा मनुष्य कधीच वाया जात नाही. असं ऐकलं का कधी? नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नामस्मरण करणारा मनुष्य वायात जाऊ शकत नाही. काय झालं, नामदेव महाराज वेळ कमी असल्यामुळे देवाच्या समोर गेले बरं का. सांगितलं, देवा हे कायिक, ही मानसिक, ही वाचिक, ही सर्व नेम देवा मी केली, मी देवा नेम केली मी, आणि ते चालवायचे आहे तुला. या अभंगाचं शेवटचं चरण. नामा केशिराज
केशवराजा केला नेम चालवी माझा. याच्याकरता मी फक्त शेवटचा दृष्टांत सांगणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये सामील व्हायचे. हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचे. विठोबा रघुमाई म्हणा, तोंडाने म्हणा विठोबा
केशवराजा केला नेम चालवी माझा. नेम संतांनीच करावा, भक्तांनीच करावा आणि ते पूर्ण करण्याचं काम भगवान परमात्म्याने करा. मी शेवटचा दृष्टांत सांगणार आहे, सेवा संपवणार आहे. महाभारतामध्ये फार गोड दृष्टांत आला आहे. महाभारतामध्ये असं म्हणतात बरं का, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली आणि निरोप पाठवला, धर्मा अरे चक्रव्यूहाचं भेदन करण्याकरता वीर पाठव. महाभारतामध्ये चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान फक्त दोघांना आहे, एक भगवान कृष्ण आणि दुसरा अर्जुन. सुशर्मा नावाच्या योद्ध्याबरोबर युद्ध करण्याकरता तो जरा बाजूला गेलेला आहे. म्हणजे वीर पाठवावा तर उपलब्ध नाही, बरं नाही पाठवावा तर अपमान होतो. काय करावं, पण एक दाढी मिशा नसलेलं पोरग धर्माच्या समोर येतं आणि सांगतं, काका चक्रव्यूहाचं भेदन करण्याकरता मी जातो. धर्मराजा म्हणतात, बाळा होटावरील न सुकला आझोनी जार. बाळा तू इतका लहान आहे, इतका लहान आहे, तुझे होट पिळले तर दूध बाहेर येईल, इतका तू लहान आहे. पण काका चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे ज्ञान मला आहे. वास्तविक अभिमन्यूला चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान कुठं प्राप्त झालं होतं? आईच्या गर्भामध्ये. महाराज ते विज्ञानाने आत्ता मान्य केलं, अध्यात्माने 5,500 वर्षाच्या पूर्वी मान्य केलं. मातेच्या उदरातील गर्भ जर 4 महिन्याचा होऊन गेला तर त्याला आईचे शब्द कळतात आणि त्या मातेला सुद्धा त्या बाळाची चाहूल लागते. बाळणपणा करता घेऊन चालले सुभद्रे, वाटेत वेळ जावा म्हणून मी चक्रव्यूहाची रचना सांगतो. सांगा दादा. तिनंही ऐकली आणि गर्भात असणाऱ्या बाळाने ऐकले. सुभद्रे आतमध्ये कसं शिरावं सांगा दादा. दोघांनी ऐकलं. सुभद्रे अति महत्वाचा विषय, बाहेर कसं निघावं, आणि तिला लागली झोप. त्याच्यामुळं उदरातला गर्भही झोपी गेला. म्हणून अभिमन्यूला आत शिरण्याचं ज्ञान आहे, बाहेर येण्याचं नाही. खऱ्या अर्थाने जर अभिमन्यूचा जर घात केला असेल तर कुणी केला? झोपेने. कुणी केला? झोपेने. आणि तुमचा आमचा आता 7 ते 9 काही झोपायची वेळ आहे का? ही 7 ते 9 जाऊ द्या. रमेश भाऊ तुम्हाला सांगतो, परवा का काल आहे ना आपला, काला रात्री किती वाजता राहतो आपल्या कोणत्या वेळेला आहे? सकाळी. तुम्ही सकाळी नीट निरीक्षण करून बघा, 4-2 तरी झोपलेले सापडतील. आता सकाळची वेळ काय झोपायची राहते का? खऱ्या अर्थाने घात केला असेल तर तो झोपेने घात केला. भीमने पाठवा ना दादा त्याला, त्याचं बाहेरून संरक्षण मी करतो. पण महाभारती युद्धामध्ये 2 नियम होते. एका बरोबर एकानेच युद्ध करायचा हा पहिला नियम होता. आणि दुसरा नियम असा होता, सूर्याचा उदय झाला की युद्धाला प्रारंभ आणि सूर्य मावळला की युद्ध. असं 2 नियम होते हे. पण जोपर्यंत सरसेनापती भीष्माचार्य होते बरोबर सुरळीत दोरीत चाललं होतं. पण ज्या दिवशी सरसेनापती द्रोणाचार्य झाले त्यांनी सर्व नियम नेऊन धाब्यावर बांधले. सगळं विस्कटीत वातावरण झालं. भीमने पाठवा दादा त्याला. काय करावं, नावेला झाला पाठवला. महाराज ज्या वेळेस चक्रव्यूहाचं भेदन करून तो आतमध्ये गेला, हा अभिमन्यू दिसत नव्हता. हा प्रति अर्जुन दिसत होता. नव्हे तो काळ दिसत होता. ठरलं होतं ना एकाबरोबर एकाने युद्ध करायचं. सर्वांनी मिळून तो मारला. धारातीर्थी पडला. वेळ कमी असल्यामुळे बोलतो बरं, धारातीर्थी पडला. माझ्या काही दिवसापूर्वीच वाचनात आलेला एक विषय सांगतो. तो धारातीर्थी पडलेला आहे. सर्व कौरव मंडळीमध्ये आनंद कल्लोळे आणि पांडवांकडे शोककळा आहे. कौरव म्हणतात आज आपण पांडवांचा एक वीर संपवला. पांडव म्हणतात आज आपला एक वीर संपला. आज आपला एक वीर संपला. जाऊ थोडा वेळ फक्त अगदी 2च मिनिटं फक्त थांब, इथं ठेव साईडला. आज आपला एक वीर संपला. काय करावं? शोककळा निर्माण झाली. शोककळा. आणि थोडा वेळ थांब दादा, माझंही विस्कटीत झालं ते. विठ्ठल विठ्ठल ते ठेवून साईडला जाऊ दे मध्ये. चला विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 ऐका ऐका तो धारातीर्थी पडलाय. पांडवांकडे शोककळा आहे, कौरवांकडे आनंद कल्लोळे, असं वाचनात आलेला विषय माधव. जिथं पडला होता ना तो, त्याच जागेवर शेजारी पाण्याचं डबक होतं म्हणे, पाण्याचं डबक होतं. आणि कर्णाने जाता जाता बघितलं आणि त्याने खुणवलं, बघतं मला ओंजळ भर पाणी पाच. महाराज त्या कर्णाने फक्त पाहिल्यासारखं केलं, त्याचं प्रायचित्त कर्णाला भोगावं लागलं. ज्या वेळेस त्याचं अर्जुनाचं त्याचं युद्ध झालं तर त्या कर्णाच्या रथाचं चाक अडकलं. कुठे? त्याच पाण्याच्या डबकात, ज्याच्यातून पाणी दिलं नाही त्या डबकातून. वाऱ्यासारखी बातमी गेली अर्जुनाच्या कानावर, हे अर्जुना, अरे तुझा बाळा अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला. हातातून गांडीव धनुष्य निसटलं, रथाच्या खाली त्याने उडी खाल्ली आणि त्या रणांगणामध्ये आपल्या पुत्राचं शव शोधू लागला, ते प्रेत शोधू लागला. भगवान परमात्म्याने पाठीमागे उडी टाकली, शोधू लागला आणि मुदीवरनं ओळखलं. मुदी म्हणजे अंगठी, अंगठीवर ओळखलं. अर्जुन म्हणतो, देवा, हे समोर जे प्रेत पडलंय ना, हे माझ्या बाळा अभिमन्यूच आहे. पण वार्ता पसरली होती, अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला. तो झालेला नव्हता, तो रडत होता. जवळ गेलेला अर्जुन पुन्हा माघारी फिरला, धिक्कार असो तुझ्यावरती. अरे मरण्याच्या वेळेस भ्याडासारखा रडतो, धिक्कार असो तुझ्यावरती. तो म्हणतो, पिताश्री, मी मरतोय म्हणून रडतोय असं नाही, पण रडत असताना जाता जाता जयद्रथाने माझ्या मस्तकावरती लात मारली. पिताश्री, जर त्या जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा करत असाल ना, हा तुमचा बाळा अभिमन्यू आत्ता आनंदाने प्राण सोडायला तयार आहे. भावनावश झालेला अर्जुन लगेच प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्ताच्या आतमध्ये एकतर मी जयद्रथाला मारीन, नाही तर मी स्वतः अग्निकाष्ट भक्षण करीन. प्रतिज्ञा अर्जुनानं केली आणि सर्वस्वी जबाबदारी भगवान कृष्णावर आली. बक्तारा के पायापासी दुर्जनासे संहारे. महाराज, इथं संत आणि देव, देवाच्या पुढे संत गेले. दुर्जनाला मारतो तो भगवंत आणि दुर्जनाचाही दुर्जनपणा घालवतात ते मात्र संत. जे खळाचे व्यंकटी सांडो. मला काय विशेष, मला संत सर्वांच्या पुढे निघून गेले, प्रतिज्ञा केली. आता कौरवांकडे आनंद कल्लोळे. बस बस बस, फक्त उद्याच्या दिवस जयद्रथ सांभाळा, परवाकडे जय आपल्याला निश्चित आहे. अरे जयद्रथ मारला नाही तर अर्जुन चितेमध्ये उडी टाकतो, मग बाकीच्या पांडवांचा काय हिशोब आहे. महाराज दुसऱ्या दिवशी कपट केलं आणि त्याला युद्धालाच नाही घेतलं, त्याला पर्णकुटी बांधून दिली, सेवकाचं संरक्षण दिलं. सकाळी सज्ज झाला अर्जुन, पहिला प्रहर, दुसरा प्रहर झाला आणि चिंता पडली भगवान परमात्म्याला. अरे जो राहावं, ज्याने राहावं त्याच्याकरता मी इतके प्रयत्न करणारा, आणि जयद्रथ मारला जर नाही, माझा अर्जुन जाण्याची दाट शक्यता आहे, काय करावं. मला देवानी फार प्रेम केलं बरं का, देवानी फार प्रेम केलं. मी 5 मिनिटात सेवा संपवते, वेळ संपून गेली आपली, पण देवानी फारच प्रेम केलं. वेडा झाला होता तो, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, हो वेडा लासावला बातीसी, लासावला बातीसी, वेडा अर्जुना करता भगवान परमात्मा वेडा रुसे तरी बुजावीत जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. काय विशेषता आहे महाराज. आणि देवाने विचार केला, मी इथे असताना अर्जुन जाणं कसं शक्य. आज्ञा दिली सुदर्शन चक्राला, वेळ संपल्यामुळे लगेच आज्ञा देऊन टाकली बरं का, जा आणि सूर्याच्या खाली उभे राहा. म्हणजे पृथ्वीवर काय पडेल, काय पडेल नक्की, परत बदलायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. ऐका, आता वेळ गेलेली, पण भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्राला 1 कोटी सूर्याचं तेज आहे. भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्राला किती सूर्याचं तेज आहे, 1 कोटी. सूर्य झाकायचे किती, 1, आणि कोटी सूर्याचं तेज कशाला आहे.
चक्राला. आता पृथ्वीवर अंधार पडला असेल का? आता इतक्यात तर म्हणले ना तुम्ही पडलं म्हणून. जाऊ कसं पडलं ते थोडक्यात सांगतो. उत्तर म्हणून नाही, युक्तिवादा. त्या भगवान कृष्णाच्या सुदर्शन चक्राला एक शाप आहे. सत्य सोडून ज्यावेळेस तू असत्याला साथ देशील त्यावेळेस तुझं तेज नष्ट होऊन जाईल. आता सूर्यास्त झालं नव्हतं, खोट्याला साथ केली म्हणून पृथ्वीवर अंधार पडलं. भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना तू प्रतिज्ञा केली होती नाही त्याला मारलं तर मग मी अग्निकाष्ट भक्षण करी. चिता तयार करा. तयार करण्यात आली. अर्जुना तू क्षत्रिय, हातामध्ये धनुष्य घे, धनुष्याला बाण लाव आणि 5 फेरे मार आणि उडी टाक. आता कौरव मंडळी अर्जुन का समोरतोय पाहण्या का, आता वैरी का समोरतोय पाहिला, कोणाला आनंद वाटणार नाही. सगळेजण त्याला पाहण्याकरता आले. तो जयद्रथ म्हणे सगळे गेले मला इथं ठुलं, सगळे गेले मला इथं ठुलं. नाही सर्वांच्या पुढे जाऊन पाहायचं पण मागून पाहायला काय हरकत आहे. तेवढ्यात अर्जुनाचा पहिला फेरा, दुसरा फेरा, तिसरा फेरा, चौथा फेरा, 4.5 फेरे झाले. काही क्षणात तो आता उडी टाकणार. तेवढ्यात जयद्रथ तिथून आला आणि रणांगणामध्ये येऊन उभा राहिला. ते पाहण्याकरता तो आला, रणांगणामध्ये आला. भगवान कृष्णाने विचार केला जयद्रथ आला म्हणजे आपलं काम आता जवळजवळ माझं काम झालंय बरं का, लक्षात ठेवा. जयद्रथ आला म्हणजे आपलं काम झालं. तेवढ्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, हे सुदर्शन चक्रा तुम्ही तुमच्या घरी निघून जा. सुदर्शन चक्र बाजूला झालं. पृथ्वीवरती प्रकाश पडला. ती कौरव मंडळी सैरा वैरा पळू लागली. त्या जयद्रथाला पळावं की काय करावं त्याला काही सुचेना. त्यावेळेस भगवान कृष्णाचे शब्द आहे, हे अर्जुना तो सूर्य आणि हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कीर्तनाला निघालं का पहिली चिंता प्रकाश महाराज अशी सुरू होते. तिथं वाजवणारे असतील का महाराज? इथं वाजवणाऱ्यांचा काय महाराज, मृदुंगाचे महामेरू नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे. हरिभक्तीपरायण विकास महाराज बेलुकर यांच्याकरता सर्वांनी एकदा टाळी वाजवायची. महाराज बडवणारे कितीतरी भेटतात. काही वाजवतात आणि काही बडवतात. महाराज वाजव काय आता सध्या आपल्या तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तर परमार्थाचा खरंच सुकाळ. आता नवीन तरुण वास्तविक आज कीर्तना करतात. साथीला हरिभक्तीपरायण रामदास महाराज सहाने हे रामायणाचार्य आहे. ती विशेषता आहे का ते कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे. महाराज युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण माझ्या वडिलाची मिरासे का देवा परंपरा सांभाळणारे माधव महाराज काजोळे. काय विशेषता आहे, हे स्वरमूर्ती महाराज. ही तपश्चर्या बरं का, लक्षात ठेवा. कोणी उठावून एक आलाप द्यावं नाही शक्य महाराज. त्याच्याकरता अनेक प्रकारचे पथ्ये, खाण्याचे पथ्ये, पाणी पिण्याचे पथ्ये, कितीतरी ही तपश्चर्या आहे. हरिभक्तीपरायण सदानंद महाराज, हरिभक्तीपरायण प्रकाश महाराजांकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि विशेष करून परिसरातील मुकणेकर भजनी मंडळ आहे, आवर्लीकर मंडळी ह्या ठिकाणी आहे. विशेष करून रमेश भाऊंना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहे. सगळी तरुण तरणा भाग्यवंत यांच्याकरता एकदा टाळी आपण वाजवली पाहिजे. ही सगळं तरुण मुली. आणि एक लक्षात ठेवा आणखीन दुसरी विशेषता, कीर्तनाची वेळ 7 ते 9 बरोबर, 7 ते 9 वेळ. आणि मला असं वाटलं होतं नेहमी 9 ते 11 कीर्तन जिथं आहे, समाज तरी जमेल का? कसं शक्य आहे? खेड्यावरती समाज जमणं शक्य नाही. आता कोण म्हणतं समाज जमत नाही? काय विशेषता आहे महाराज. ही सर्व इतका महिला वर्ग या ठिकाणी, पुरुष वर्ग या ठिकाणी आहे, अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी आहे. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये, वैकुंठवासी जगन्नाथांना पवार त्यांचं एक वाक्य सांगतो. पवित्र अशी तुळशीची माळ घातल्याशिवाय, चंद्रभागेचं स्नान केल्याशिवाय, पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांचा गाथा वाचल्याशिवाय मरू नका. आणि असं न करता जर कोणी मरत असेल मग त्याला माणूस म्हणू नका. आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्म मिळाला, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.